नमस्कार नमस्कार नमस्कार. वॅसलीन एकापेक्षा एक अप्सरा आली मध्ये मी पुष्कर श्रोत्री तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. जे न देखे रवी ते देखे कवी असं म्हणतात. म्हणजे हे जे कवी लोक असतात ना, त्यांच्या कल्पनाशक्तीला सतत भरारी मिळत असते. पण काही काही कवी जे असतात ना, ते फारच भन्नाट अशा कविता करतात. म्हणजे माझ्या एका मित्रानं, जो कवी आहे, त्याने मला एक कविता ऐकवली. बघा ती कविता कशी होती. माझा हिरवा सूर्य आपल्या कलेने तळपत आहे, माझा तेजस्वी चंद्र लाल चांदण्या उधळीत आहे, नदीचा पिवळा प्रवाह पाहून मला ट्रॅफिक सिग्नल आठवत आहे. अरे ही काय कविता झाली काय? किती घाणेरडी कविता आहे. त्यापेक्षा माझी एक अत्यंत अप्रतिम अशी कविता आहे. नाही 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 नाही, आत्ता नाही ऐकवते तुम्हाला, मी नंतर ऐकवणार आहे. कारण मला माहिती आहे तुम्ही अप्सरांचे परफॉर्मन्सेस पाहण्यासाठी उत्सुक आहात, गुरूंचं महागुरूंचं मत जाणून घेण्यासाठी उत्सुक आहात, त्याचबरोबर आपल्या लाडक्या अप्सरेला मतं नोंदवण्यासाठी उत्सुक आहात. मी जाणतो हे सगळं. म्हणूनच आता आपण आधी स्वागत करूया आपल्या गुरूंचं. मयूर वैद्य, दीपाली विचारे आणि मधल्या खुर्चीत बसण्याचा मान मिळवणारी फुलवा खामकर. आणि आता आपण स्वागत करूया आपल्या कुटुंब प्रमुखांचं, अर्थात महागुरु सचिन पिळगावकर यांचं. आज आपल्याकडे गेस्ट जज म्हणून खास व्यक्ती आलेली आहे. तसं म्हणायला गेलं तर झी मराठीवरचा पहिला ग्लॅमरस चेहरा म्हणजे झी मराठीवरची पहिली गाजलेली मालिका अवंतिका, जी अनेक आठवडे लोकप्रिय होती आणि त्यामुळे हा चेहरा सगळ्यांना आपल्या घरातला चेहरा वाटू लागला. खरं म्हणायला गेलं तर झी मराठीवरची पहिली अप्सरा. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मृणाल कुलकर्णी हिचं. हाय, स्वागत आहे. वॅसलीन एकापेक्षा एक अप्सरालीच्या मंचावरती तू एक अप्सरा म्हणूनच इथे अवतरली आहेस. तुझं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. कसं वाटतंय ह्या मंचावरती अवतरल्यानंतर? खूप छान वाटतंय आणि अगदी खरं सांगायचं तर टेन्शन आलंय. मी एक वचन घेणार आहे सुरुवातीलाच तुझ्याकडनं. काय? की मला मार्क बिर्क द्यायला लावू नकोस. कारण आता ज्या अप्सरा इथे परफॉर्म करतात ना, त्या इतक्या चांगल्या आहेत आणि अप्रतिम परफॉर्मन्स करतात की मला त्यांच्या डावउजवं करता अजिबात येणार नाही. मार्क्स द्यायचे की नाही ते महागुरूंना विचारून सांग. रिक्वेस्ट. मृणाल, तुम्हाला अजिबात आज मार्क द्यावे लागणार नाहीये, त्यात तुम्ही काळजी करू नका. थँक्यू व्हेरी मच. असं नसतं होऊ शकतो. धन्यवाद. मृणाल, तुमचं वॅसलीन एकापेक्षा एक अप्सरा आली या परिवारात स्वागत आहे. मनापासून धन्यवाद. गुरूंचं स्वागत झालेलं आहे, महागुरूंचं स्वागत झालेलं आहे, गेस्ट जजचं स्वागत झालेलं आहे. तर आता वेळ आहे माझी एक अप्रतिम कविता ऐकण्याची. पुष्कर, प्लीज नको, प्लीज ऐक ना. नको चांगली आहे. नको नको नको. कारण मगाशी मित्राची म्हणून जी घाणेरडी कविता ऐकवलीस ना, ती पण तुझीच होती, मला गॅरंटी आहे याची. प्लीज नको असं हा करूस. म्हणजे कधी कधी असं होतं की आपलीच एखादी कविता आपल्याला आवडत नाही, मग आपण ती थोडीशी बाजूला ठेवतो. पण ठीक आहे ना, ही आता जी आहे ती खूप चांगली आहे. नको नको ना. पण त्याच्यापेक्षा आपण आमच्या अप्सरांचे छान छान परफॉर्मन्सेस बघूया ना प्लीज. हे बघ, तुला कविता म्हणण्याची संधी आम्ही सगळे मिळून देणार आहोत. नक्की? कधी? नक्की. हे बघ, ब्रेकला म्हणत राहा ना. ठीक आहे, ठीक आहे, हरकत नाही. मला मिळालेल्या प्रत्येक संधीचं मी सोनं करून दाखवेन. आत्ताच मला काहीतरी स्फुरतंय. थांब हा. माझं मन मोराच्या पिसाऱ्यासारखं नाचू लागलं आहे आणि पिसाऱ्यातला प्रत्येक डोळा अप्सरेची वाट पाहू लागला आहे. बघा, छान आहे की नाही कविता? पुष्कर, आत्ताच सुचली मला. हो ना? हो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आपण डान्स बघूया का? हा, हो हो. आता आपण जोरदार टाळ्या, माझ्यासाठी नको, आता आपण टाळ्या वाजवणार आहोत त्या आपल्या पहिल्या अप्सरेसाठी. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया उर्मिला कानेटकर हिचं. तुमने जो अगन लगाई है तो छुके
वाह वाह. काठी टोपी सकट टेबल खुर्चीचा उत्तम केलास वापर. काठी टोपी सकट टेबल खुर्चीचा उत्तम केलास वापर. अप्रतिम डान्स करणारी ही आमची उर्मिला कानेटकर. वाह, क्या बात. मला आणखीन एक कविता सुचली, ऐकवू? पुष्कर, काय? आत्ता ऐकवणारस तू? आत्ता एक झाली ना ऐकवून? हो, मग काय, आणखीन एक सुचते पटकन. कवीला कधीही सुचू शकतं ना. बर. हा, कवी काय म्हणतो? कवी असं म्हणतो, माझ्या प्रियाला गुपित कसे सांगूया, माझ्या प्रियाला गुपित कसे सांगूया. थांबा, गुपित कसे सांगूया. आपण महागुरूंचं आणि गुरूंचं मत ऐकूया. या. उर्मिला, एक तर ह्या गेटअपमध्ये खूप छान दिसतेस तू. थँक्यू. आणि त्या टेबल आणि खुर्चीचा पण छान वापर केला फुलवा. तुझा परफॉर्मन्स छान वाटला मला, पण थोडंसं एरवीपेक्षा थंड वाटला. आय डोंट नो वाय. पण ओव्हरऑल इम्पॅक्ट खूप छान आला त्याचा. सो व्हेरी नाईस. थँक्यू. दीपाली. उर्मिला हॉट. थँक्यू. हो, खूप छान नाचलीस. फक्त गाण्याची एनर्जी आणि तुझी बहुतेक थोडीशी त्याला मॅच करायला कमी पडली, म्हणून थोडंसं नेहमीची मजा थोडीशी कमी आली. टेबलला धरून तू जी काही जंप केलीस ना, ती खूप सुंदर होती फुलवा. मजा आली एकदम बघायला. आणि खूप ईजमध्ये केलीस तू, आणि कम्प्लीट परफॉर्मन्स खूप ईजमध्ये झाला. व्हेरी नाईस. थँक्यू. मृणाल, तुला कसा वाटला हा परफॉर्मन्स? मला सगळ्यात आवडली ती एक गोष्ट म्हणजे मला आज हा परफॉर्मन्स बघताना असं जाणवलं की कोणत्याही नर्तिकेला किंवा नर्तकाला संपूर्ण शरीर स्वतःच्या काबूमध्ये असायला लागतं, आणि ते कसं, त्याचा एक सुरेख प्रत्यय तुझं नृत्य बघून आला. यू आर लुकिंग रिअली हॉट. थँक्यू. जाणून घेऊया महागुरूंचं काय मत आहे. उर्मिला, या दोघींनी तुम्हाला ऑलरेडी हॉट म्हटलेलं आहे, त्यामुळे मी तर काय म्हणणार नाही. पण एवढं मात्र नक्की सांगेन की इट वॉज अ स्प्लेंडिड परफॉर्मन्स. थँक्यू सर. म्हणजे तुम्ही हा परफॉर्मन्स कॅरी खूप छान केलात. तुम्ही ज्या प्रकारे फॅन केलात बिगिनिंगला बसून, आणि मग तुमचे फुट मुवमेंट्स जे होते खूप सुंदर होते. पण या लोकांना जी थोडीशी एनर्जी कमी वाटली ना, त्याचं कारण मी तुम्हाला सांगू शकतो. इट इज नॉट दॅट तुम्ही एनर्जी कमी लावलीत किंवा काय, पण तुमच्या गुरूंना एक सजेशन आहे माझं. हाओ ना गले लगा लो ना, लगी बुझा दो ना, ओ जाने जा. सिंगल चाललंय. जेव्हा क्रॉसमध्ये आपण जातो, देखो सीने में कैसी हलचल मची है, ओ साजना दूरू दूरू तुरू तुरू. ही व्हेरिएशन आहे या गाण्यामध्ये. बाय डिफॉल्ट ही व्हेरिएशन आहे. ती व्हेरिएशन कोरिओग्राफीमध्ये नाही दिसली, त्याच्यामुळे ती एनर्जी कमी वाटली. तुम्ही एनर्जी कमी नाही लावलीत. थँक्यू सर. ऑल द बेस्ट. थँक्यू. नमस्कार, मी उर्मिला कानेटकर. माझा कोड नंबर आहे 1. तुम्हाला माझा परफॉर्मन्स आवडला असेल तर प्लीज मला वोट करा. मला वोट करण्यासाठी SMS करा EPE स्पेस 1, आणि हा SMS 57575 ह्या नंबरवर पाठवा. BSNL आणि MTNL ग्राहकांना जर वोट करायचं असेल तर त्यासाठीची माहिती तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आहे.